नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे स्वप्नील क्राईम टॉक्स चॅनेलवर। आजच्या आपल्या सत्य घटनेची सुरुवात होते उत्तर प्रदेशच्या रामपूर जिल्ह्यातून। रामपूर जिल्ह्यामध्ये अजीमनगर नावाचं एक पोलीस स्टेशन आहे आणि अजीमनगर पोलीस स्टेशन अंतर्गत खडिया नावाचं एक गाव आहे। याच गावात राहणारी सरस्वतीच्या कुटुंबामध्ये तिचा एकुलता एक मुलगा असतो ज्याचं नाव असतं सागर। सरस्वतीकडे काही जमीन आहे आणि ही स्वतःची जमीन स्वतःच करत असते। जर कधी मजुरांची गरज लागली तर ती मजूर देखील लावून घेत असते। सरस्वती ही एक विधवा महिला असते। सरस्वतीचे लग्न राजू सोबत झाले होते, मात्र 2015 मध्ये या राजूला भयंकर आजार जडला आणि त्यामध्येच राजूचा मृत्यू झाला। आता राजूचा मृत्यू झाल्यानंतर ही सरस्वती पूर्णपणे एकटी पडली होती। सर्व घराची जबाबदारी या सरस्वतीवरती आली होती आणि ही एक विधवा महिला बनली होती। आता तिचा 10 वर्षांचा मुलगा होता ज्याचं नाव आहे सागर। या सागरचं शिक्षण वगैरे सुरू होतं। सर्व काही सरस्वतीच्या जीवनामध्ये पुन्हा पहिल्यासारखं सुरू झालं। पती गेल्यानंतर सरस्वती आपल्या जमिनीतील सर्व कामे करून घेत असायची आणि एखादं काम जर तिला होत नसेल तर ती आपल्या दिराला हरियाला आपली मदत करण्यासाठी बोलावून घेत असायची। जो हरिया होता हा सरस्वतीचा चुलत दीर होता। सरस्वतीच्या पतीला राजूला वारून बस 4 महिने झाले होते आणि या 4 महिन्यानंतर ही सरस्वती अगदी चांगल्या प्रकारे आपल्या कामाला लागली होती। मदतीला आपल्या दिराला आपल्या घरी बोलावून घेत असायची, शेतामध्ये बोलावून घेत असायची। तर हरिया आणि सरस्वतीमध्ये खूप गप्पा गोष्टी होत असायच्या। मात्र जो हरिया होता हा अतिशय चरित्रहीन पुरुष होता, नाड्याचा ढिल्ला व्यक्ती होता, लंगोटचा ढिल्ला व्यक्ती होता। हरिया विचार करतो की मी नेहमी सरस्वतीची मदत करतो, तर या मदतीचा काहीतरी मोबदला घेतला पाहिजे। या सरस्वतीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात फसवलं पाहिजे। एक दिवस हरिया सरस्वती जवळ बसलेला असताना सरस्वती सोबत बोलतो की तुझ्या पती राजूला वारून आता लगभग 3 ते 4 महिने झाले आहे, तुला करमतं का? राजू शिवाय तू कशी जगू शकते? आता जी सरस्वती असते ही बोलते की आता पती गेलाच आहे तर मी तरी काय करू शकते। आता माझं एकतर लग्नाचं वय देखील राहिलेलं नाही, कारण मुलगा जो आहे हाच ऑलरेडी 10 वर्षांचा झाला आहे, मी दुसरं लग्न देखील करू शकत नाही। तर हरिया बोलतो की ठीक आहे, काही हरकत नाही, मग तू माझ्या रिलेशनमध्ये येऊन जा, आपण दोघे सोबत वेळ घालवत जाऊ, याबद्दल कोणाला काही माहीत होणार नाही। यानंतर सरस्वती बोलते की हरिया तुझं देखील लग्न झालं आहे, तुला पत्नी आहे, मुलं आहे, त्यांना समजल्यावरती काय होईल? हरिया बोलतो की त्यांना समजेलच कसं, मी तुझी मदत करण्यासाठी नेहमी तुझ्याकडे येतच असतो, तर आपल्या दोघांमध्ये या गोष्टी झाल्या तर कोणी काही डाऊट घेणार नाही। आणि तेथून पुढे मित्रांनो जी सरस्वती असते ही देखील आपली मान मर्यादा सर्व काही विसरून जाते आणि अतिशय चरित्रहीन महिला बनून जाते। चरित्रहीन महिला हिला म्हणण्याचं कारण असं की ही पुढे चालून आणखी 2 मोठमोठे भयंकर कांड घडवून आणणार होती आणि याबद्दल हरियाला देखील माहीत नव्हतं। तर असे दिवस जात होते। आता हरिया आणि सरस्वती यांच्यामध्ये या वाईट आणि घाणेरड्या गोष्टी होऊ लागल्या होत्या। दोघे एकमेकांमध्ये वेळ घालवू लागले होते। सरस्वतीचा मुलगा सागर हा नियमितपणे सकाळी 9 वाजता स्कूलमध्ये जात असायचा आणि 4 वाजता घरी येत असायचा। हरिया जो होता हा सरस्वतीच्या कामामध्ये शेतामध्ये मदत करू लागत असायचा आणि नंतर त्याला जेव्हा इच्छा व्हायची तेव्हा हे दोघांच्या मर्जीने दोघांमध्ये वेळ घालवत असायचे आणि यांची तृप्ती करून घेत असायचे। आता असेच दिवस जात होते। हरिया आणि सरस्वतीच्या या संबंधाला भरपूर वर्ष उलटून गेले होते। मात्र यानंतर ही सरस्वती विचार करू लागते की हरिया आपल्या कामामध्ये जरी मदत करत असला त्याबद्दल तो त्याचं काम देखील आपल्याकडून करून घेतो, तर आपल्याला जी गरज आहे ही आपण याच्याकडून भागवून घेतली पाहिजे। गरज म्हणजे तिला पैशांची वगैरे जेव्हा कधी गरज पडायची, आता ही सरस्वती या हरियाकडे पैशांची डिमांड करू लागते। हरियाला बोलते की मला इतके पैशांची गरज आहे, सागरचं ॲडमिशन करायचं आहे, सागरला कपडे आणायचे आहे वगैरे वगैरे। आता हरिया थोडीफार तिला मदत करत होता, मात्र पुढे चालून ही सरस्वती या हरियाकडून जास्त डिमांड करू लागली। तर हरियाने विचार केला की आता हिच्यासोबत आपण इतके दिवस वेळ घालवली, मात्र आता जर जास्त कॉन्टॅक्ट ठेवला तर ही मला पूर्णपणे लुटून टाकेल, माझं घर परिवार पूर्णपणे बर्बाद करून टाकेल, मला कंगाल करून टाकेल। आणि अशा प्रकारे हरिया आता या पैशांच्या डिमांडमुळे सरस्वतीकडे जाणं हळूहळू कमी करून टाकतो। अगोदर जर तो 3-4 दिवसातून जात होता तर आता तो लगभग 8 दिवसांतून, कधी 15 दिवसांतून जाऊ लागला आणि ही गोष्ट या सरस्वतीच्या देखील लक्षात येऊ लागली। सरस्वती देखील विचार करू लागली की हा हरिया फक्त त्याची शरीराची भूक भागवून घेण्यासाठी माझ्याकडे येतो। तर सरस्वती आणि हरियामध्ये थोडेसे वादविवाद होऊ लागले। सरस्वती हरियाला बोलू लागली की तू फक्त तुझी गरज भागवतो, माझी गरज भागवत नाही।
तर हरिया बोलतो की तू एक लोभी महिला आहे, तू पैशांची डिमांड करत आहे. तर दोघांमध्ये वादविवाद होऊ लागतात आणि 2023 मध्ये सरस्वती हरियाला बोलून टाकते की ठीक आहे, तुझी मला गरज नाही. जर तू माझ्या गरजा पूर्ण करू शकत नसेल तर तू जी गोष्ट माझ्यासोबत करतो ती गोष्ट करण्यासाठी आज देखील तुझ्यापेक्षा जवान मुलं तयार होतील. आणि एवढं बोलून हरियाला ही सरस्वती विसरून जाते. सरस्वतीकडे एक अँड्रॉइड मोबाईल असतो. त्या अँड्रॉइड मोबाईलमध्ये सर्व प्रोफाईल वगैरे तिने बनवलेलं असतं. फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप वगैरे सर्व असतं. सर्व ती यूज करत असते. म्हणजे आजकालच्या जमान्यानुसार ती चालत असते, वागत असते, बोलत असते. आजकाल काय घडतंय सर्व काही तिला माहीत असतं. मात्र जी महिला होती सरस्वती ही अतिशय चरित्रहीन महिला बनली होती आणि सुखासाठी ही कोणत्याही थराला जाण्याच्या तयारीला होती. तर 2023 मध्ये या सरस्वतीला एक अननोन नंबरवरून कॉल येतो. समोरील मुलगा विचारतो की आपण कोण बोलत आहे. सरस्वती बोलते की मी 2 पायाची स्त्री बोलत आहे. आता समोरील जो मुलगा असतो हा आपल्या वयापेक्षा जास्त मोठ्या महिलांचा शौकीन असतो. त्याला वयाने जास्त असलेल्या महिलांमध्ये जास्तीत जास्त इंटरेस्ट होता. मनोजने जाणून बुजून या सरस्वतीला कॉल केला होता. फेसबुकवरून तिचा मोबाईल नंबर मिळवला होता आणि अशा प्रकारे तिला कॉल केल्यानंतर हा मनोज सरस्वतीला बोलतो, ठीक आहे, तू 2 पायाची आहे तर मी देखील 2 पायाचा आहे आणि मला तुझ्यासोबत मैत्री करायची आहे. आता एवढं सर्व ऐकल्यानंतर सरस्वती त्याला नकार देत नाही. सरस्वती बस इतकं बोलते की अरे बाबा, तू कोण आहे, कुठला आहे आणि अशी मैत्री कशी होऊ शकते. मनोज बोलतो की मी कुठला का असेना, मी देखील एक माणूस आहे आणि तू एक स्त्री आहे. आपल्या दोघांमध्ये बोलणं चालणं होऊ शकतं, आपण मैत्री करू शकतो. सरस्वती बोलते की ठीक आहे, करू आपण मैत्री, तू मला कॉल करत जा. आणि तेथून पुढे हा मनोज सरस्वतीला कॉल करू लागतो. जो मनोज असतो हा बोलण्यामध्ये तरबेज असतो. हा त्याच्या पद्धतीने बोलून बोलून या सरस्वतीला इम्प्रेस करतो आणि अखेर ही सरस्वती देखील त्या मनोजच्या बोलण्यामध्ये फसत जाते. मित्रांनो, या दोघांच्या वयामध्ये जो डिफरन्स होता हा अतिशय जास्त डिफरन्स होता. सरस्वतीचं जे वय होतं 48 वर्ष झाले होते आणि जो मनोज होता याचे वय फक्त 26 वर्ष होती. तरी देखील या मनोजला या सरस्वतीमध्ये गोडी लागली होती. जी सरस्वती होती ही उत्तर प्रदेशच्या रामपूर जिल्ह्यातील होती आणि जो मनोज होता हा छलजेड गावातील मुलगा होता. म्हणजे यांच्या दोघांच्या घरामध्ये देखील भरपूर किलोमीटरचं अंतर होता. आता दोघांमध्ये सर्व बोलणं होऊ लागतं. मनोज सरस्वतीला बोलतो की माझं अजून लग्न देखील झालेलं नाहीये आणि मला असं वाटत असतं की लग्न झाल्यानंतर नवरा बायकोसोबत काय करतो तसं करावं. आता जी सरस्वती होती ही तर अतिशय पुढची अनुभवी महिला होती. ही त्याला बोलते की असं असं होत असतं, तसं तसं होत असतं. सरस्वती आपल्याबद्दल सर्व सांगते की माझं तर लग्न झालं होतं, माझा पती वारला आहे आणि माझा जो मुलगा आहे हा लगभग 18 वर्षांचा झाला आहे आणि मी माझ्या मुलासोबत सागरसोबतच माझ्या कुटुंबामध्ये राहत असते. सर्व गोष्टी एकमेकांसोबत शेअर होतात. दोघांमध्ये चांगला लगाव होऊ लागतो आणि 2024 मध्ये हा मनोज सरस्वतीला बोलतो की आता मला तुझ्याशिवाय राहणारच नाही, मला तुझी खूप आठवण येते आणि मला तुला भेटायचं आहे, तुझ्यासोबत वेळ घालवायची आहे. आता एवढं सर्व ऐकून जी सरस्वती असते 48 वर्षांची, या 26 वर्षीय मुलाला नकार देत नाही. तर ती फक्त एवढंच बोलते की माझ्या घरी माझा मुलगा सागर असतो, त्यामुळे घरी तर भेटणं शक्य नाही. आजूबाजूला लोक वस्ती आहे, माझा दीर असतो हरिया, यांचं सर्वांचं लक्ष असतं. तर तू असं कर, तू रात्रीच्या वेळी ये, आमचं शेत आहे, या शेतामध्ये आपण जाऊ आणि तेथे वेळ घालवू. अशा प्रकारे मनोज त्या ठिकाणावरून इकडे सरस्वतीच्या लोकेशनवरती येतो आणि रात्री 10 वाजता तिच्या शेतामध्ये येऊन पोहोचतो. सरस्वती देखील आपल्या घरातून उठते, मुलगा झोपलेला असतो आणि इकडे शेतामध्ये येते आणि पहिल्यांदा या 26 वर्षीय मनोजला भेटते आणि मनोज आणि या 48 वर्षीय सरस्वती दोघांमध्ये वाईट आणि घाणेरडं काम सुरू होतं. त्या रात्री भरपूर वेळ यांच्यामध्ये हा कारनामा सुरू असतो आणि पहाटेच्या वेळी ही सरस्वती बोलते की तू खरंच खूप चांगला आहे, मला खूप आवडला आहे, आता मला कधी सोडून जाऊ नको, असंच माझ्यासोबत प्रामाणिक राहा, मला भेटण्यासाठी येत जा. मनोजला देखील तीच गोष्ट पाहिजे असते. मनोज बोलतो की मी तुला कसली कमी पडू देणार नाही आणि तुला भेटण्यासाठी मी माझं शहर सोडून तुमच्या या रामपूर जिल्ह्यामध्ये एक भाड्याचा रूम घेतो आणि तिथे येऊन राहतो आणि जेव्हा तू कधी एकटी राहशील तेव्हा मी तुला भेटण्यासाठी येत जाईन. आणि अशा प्रकारे मित्रांनो, जो मनोज होता हा आपलं गाव शहर सर्व काही सोडून देतो आणि इकडे सरस्वतीच्या जिल्ह्यामध्ये लगभग 5 किलोमीटर अंतरावरती एक भाड्याचा रूम घेतो आणि त्या ठिकाणी राहू लागतो. आता सरस्वतीला जेव्हा इच्छा व्हायची, जेव्हा मनोजला इच्छा व्हायची, तेव्हा हे दोघे एकमेकांना भेटत असायचे. कधी शेतात भेटायचे, कधी जर सरस्वतीचा मुलगा कॉलेजमध्ये गेलेला असायचा तर सरस्वती त्याला आपल्या घरी देखील बोलावून घेत असायची. आता मित्रांनो, 26 आणि 48 असं जुगाड बसलं होतं की हे जुगाड लगभग 2026 पर्यंत अजूनपर्यंत सुरू होतं. 2024 पासून सुरू झालेलं
तर एक तारीख येते 15 जून 2026चा दिवस असतो. सकाळचे 8 वाजलेले असतात. खडियापासून 200 मीटर अंतरावरती लिपस्टिकचं एक शेत असतं आणि त्या शेतामध्ये एक डेड बॉडी पडलेली असते. तिथून जाणाऱ्या लोकांच्या ते निदर्शनास येतं. लोक तेथे जाऊन बघतात तर एक मुलाची डेड बॉडी असते. त्याचं चेहरा वगैरे अगदी ठेचून त्याला संपवलेलं असतं. पोलिसांना संपर्क करण्यात येतो. पोलीस टीम घटनास्थळी दाखल होते. ठाणा अध्यक्ष कर्मसिंग पाल असतात. आपल्या पोलीस टीमसह घटनास्थळी दाखल होतात आणि मृतदेहाची चांगल्या प्रकारे पडताळणी करतात, चांगली पाहणी करतात आणि त्यानंतर पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात येतो. आता पोलीस जेव्हा तेथील लोकांना विचारतात की ह्या मुलाला तुम्ही कुठे पाहिलंय का, हा मुलगा कुठला आहे, तेव्हा लोक सांगतात की साहेब हा तर अजिमनगर येथे भाड्याच्या रूममध्ये राहतो. आणि 13 जून 2026 रोजी या मनोजला पंचायतीमध्ये आणलं गेलं होतं. जो सरस्वतीचा दीर आहे हरिया आणि हा मनोज आहे यांच्यामध्ये वाद होता. सरस्वतीवरून हे मॅटर होतं. पोलीस आता सर्व बारकाईने ऐकू लागतात. गावातील लोक सांगतात की सरस्वतीचा मुलगा सागर आणि दीर हरियाने या मनोजला सरस्वती सोबत आपत्तीजनक अवस्थेमध्ये शेतामध्ये पकडले होते आणि त्यानंतर मनोजला पंचायतीमध्ये उभे केले होते. पंचायतने त्याचे सिम कार्ड वगैरे तोडून त्याला धमकी देऊन त्याच्याकडून शपथ घेतली होती की तो पुन्हा 48 वर्षीय सरस्वतीकडे येणार नाही आणि त्यानंतर या मुलाला सोडून देण्यात आलं होतं. मात्र आता काय झालं, याच्यासोबत कोणी काय केलं आम्हाला काही माहीत नाही. आता पोलिसांना एवढी माहिती मिळाल्यानंतर पोलीस विचार करतात की दुसरं तिसरं मग या मुलाला कोणी मारू शकत नाही. यामध्ये नक्कीच सरस्वती, तिचा मुलगा सागर आणि तिचा दीर हरियाचा हात असला पाहिजे. आता पोलीस जेव्हा सरस्वतीच्या घरी जाऊन पोहोचतात तर सरस्वतीच्या घराला बाहेरून कुलूप लावलेलं असतं. पोलीस हरियाच्या घरी जाऊन पोहोचतात. हरिया देखील घरातून बेपत्ता असतो. आता पोलिसांचा संशय आणखी वाढवतो. पोलिसांना कळून चुकतं की पाणी इथेच मुरतंय. जर पाणी मुरत नसतं तर हे सर्वजण इथून फरार झालेच नसते. आता तिकडे जो मनोज कुमार असतो याच्या बहिणीची सोनीजीची डिटेल काढण्यात येते. तिला माहिती देण्यात येते की तुझ्या भावाची हत्या झाली आहे. त्यानंतर मनोजची बहीण पोलीस स्टेशनमध्ये जाऊन अज्ञाताविरुद्ध FIR दाखल करते आणि पोलीस त्यानंतर आपल्या कामाला लागतात. मनोजच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये येते की याला अगोदर तर भरपूर सारी मारहाण करण्यात आली आहे आणि त्यानंतर गळा दाबून त्याची हत्या करण्यात आली आहे. आता पोलीस आरोपींपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतात. विविध प्रकारे टीम गठीत करण्यात येते आणि लोकेशन वगैरे ट्रेस करण्यात येते. तर अखेर 17 जून 2026 रोजी पोलिसांना सरस्वतीचा 20 वर्षीय मुलगा सागर आणि दीर हरिया तिघांना अटक करण्यात यश मिळते. तिघांना उचलण्यात येते, पोलीस स्टेशनमध्ये हजर करण्यात येते. आता तिघांना जेव्हा विचारण्यात येतं की मनोज कुमार कोण होता आणि त्याच्यासोबत तुम्ही काय केलं, तर हे सुरुवातीला बोलत होते की आम्ही कोणत्याही मनोज कुमारला ओळखतच नाही. आता पोलिसांनी देखील सर्व डिटेल्स काढलेली असते. सरस्वतीचे कॉल लोकेशन, सरस्वतीची कॉल CDR वगैरे सर्व काढलेलं असतं. पोलीस आता सरस्वतीला विचारतात की जर तू मनोजला ओळखत नाही तर 2-3 वर्षांपासून त्या मुलाच्या संपर्कात तू तासनतास बोलत काय असते आणि त्याला भेटण्यासाठी का बोलावून घेत होती. आता जी सरस्वती असते ही थोडी डगमगू लागते. आता पोलीस जेव्हा विचारायचे हे खोटं सांगायचे, मात्र जेव्हा सक्ती दाखवण्यात येते तेव्हा ही 48 वर्षीय सरस्वती तुटते आणि आपली संपूर्ण कर्मकांड कहाणी पोलिसांना सांगू लागते. तर मित्रांनो, विषय असा होता, मी तुम्हाला अगोदर सुरुवातीला तर सांगितले, सरस्वतीचे तिच्या धीरासोबत हरियासोबत संबंध होते. मात्र हरियाकडून ती जेव्हा जास्त डिमांड करू लागली तर हरिया कुठेतरी कमी पडू लागला आणि त्यानंतर सरस्वतीच्या कॉन्टॅक्टमध्ये हा मनोज आला होता. आता जेव्हा सरस्वतीच्या कॉन्टॅक्टमध्ये मनोज आला तेव्हा सरस्वती हरियाला भाव देणं पूर्णपणे बंद करून टाकलं. तिला हरियाशी आता एक प्रकारे काही घेणं देणं राहिलं नव्हतं. मात्र हीच गोष्ट या हरियाला खटकत होती. हरियाला अधूनमधून विचार यायचा की मी जावं सरस्वतीसोबत वेळ घालवावी, मात्र सरस्वती आता हरियाला स्पष्ट नकार द्यायची. सरस्वती जशी की एक पवित्रव्रता असल्यासारखं या हरियाला बोलायची की तुला पटलं पाहिजे, मी तुझी वहिनी आहे, तू असं माझ्यासोबत कसं बोलू शकतो, जर तू माझ्यासोबत पुन्हा असं बोलला तर मी पंचायत बसवेल. आणि एवढं सर्व ऐकून हरिया शांत होऊन जायचा. मात्र हरियाला देखील या सरस्वतीबद्दल माहीत होतं. हरियाला माहीत होतं की ही सरस्वती, हिला जी लत लागली आहे ही लत इतकी सहजासहजी सुटणारी नाहीये, कारण ही महिला अतिशय चरित्रहीन आहे. आता हरिया विचार करतो की नक्कीच हिने दुसऱ्या कोणाला तरी फसवलं असेल. हरिया आता सरस्वतीवरती बारीक लक्ष ठेवू लागतो. तर एक दिवस या हरियाला मनोज कुमार आणि सरस्वती शेतामधून बाहेर पडताना दिसतात आणि मनोज त्या ठिकाणावरून आपल्या बाईकवरून निघून जाताना दिसतो आणि त्यानंतर हरियाला भयंकर राग येतो. हरिया त्याच्या पुतण्याकडे म्हणजे सागरकडे येतो आणि सागरला सांगतो की तुझी आई सरस्वती सोबत एक मुलगा आहे,
हा वाईट काम करत असतो, तुमच्याच शेतामध्ये येऊन तिच्यासोबत घाणेरडं काम करत असतो. एवढं सर्व ऐकून जो सागर असतो याला भयंकर राग येतो. मात्र तो आईसोबत वाद घालतो. सरस्वतीला बोलतो की आई तुझं वय काय, माझं वय 20 वर्ष झालं आणि तू अशा मुलासोबत असं काम करत आहे, हे योग्य नाही. तर सरस्वती आपल्या मुलाला सागरला बोलते की माझ्याकडून इथून मागे चूक झाली, मी इथून पुढे करणार नाही. एवढं सर्व सांगून देखील सरस्वती सुधारायचं नाव घेत नाही. आणि तिकडे जो मनोज असतो याला लत लागलेलं असतं, व्यसन लागलेलं असतं. हा देखील इकडे सरस्वतीला कॉल करायचा, हा बोलायचा की मला तुला भेटल्याशिवाय होणार नाही. आणि सरस्वतीला देखील त्याला नकार देता येत नव्हता. पुन्हा सरस्वतीने मनोजला शेतात बोलावलं. मात्र यावेळी सागर आणि हरिया यांचं बारीक लक्ष होतं. यांनी या मनोज आणि सरस्वतीला आक्षेपार्ह अवस्थेत पकडलं. त्याची मारहाण करण्यात आली, पंचायत बसवण्यात आली आणि पंचायतमध्ये सर्व प्रकरण सांगण्यात आलं. पंचायतीने मनोजचा सिम कार्ड वगैरे सर्व काही फोडून टाकलं. मात्र मनोजला जी सवय लागली होती, आदत लागली होती 48 वर्ष महिलेची, ती सुटणारी नव्हती. मनोजच्या नंबर लक्षात होता तर मनोज दुसऱ्या नंबरवरून पुन्हा सरस्वतीला कॉल करू लागतो आणि तिला बोलत असतो की मला होणारच नाही, तुझ्याशिवाय मला वेळ घालवायचीच आहे. आणि मनोज एवढी रिक्वेस्ट करतो म्हणून ही सरस्वती देखील त्याला बोलते की ठीक आहे, आपण भेटूया. 15 जून 2026चा दिवस असतो. आता रात्रीच्या वेळी भेटणं यांचं ठरतं आणि त्यानुसार 26 वर्षीय मनोज शेतामध्ये येऊन पोहोचतो. 48 वर्षीय सरस्वती देखील शेतामध्ये येते. दोघांमध्ये रासलीला सुरू होत्या, त्यांचे घाणेरडं आणि वाईट काम सुरू होतं. मात्र इकडे जो सागर असतो याला आपल्या आईबद्दल थोडा डाऊट येतो. हा उठून बघतो, त्याला आई कुठेही दिसत नाही. तो आपल्या चुलत्याला हरियाला घेतो. त्याला माहीत असतं की नक्कीच ही मनोजला भेटण्यासाठी गेली असेल आणि मनोज त्या ठिकाणी आला असेल. हरिया आणि सागर पेटून उठतात, त्या ठिकाणी जातात, दोघांना आक्षेपार्ह अवस्थेत पकडतात. तर त्या ठिकाणी ही जी सरस्वती असते मित्रांनो, हिला कळून चुकतं यावेळी मुलगा माझी खैर करणार नाही, कारण मुलाने अगोदरच तिला धमकी दिलेली असते. तर ही सरस्वती पलटून जाते, बदलून जाते आणि बोलते की हे बघा, हा मनोज मला खूप ब्लॅकमेल करत होता, माझा याने व्हिडिओ बनवलेला होता आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत होता आणि याच गोष्टीला घाबरून मला याच्यासोबत शेतामध्ये हे काम करावं लागत होतं. याला एकदाचा संपवून टाका, जेणेकरून सर्व कटकट कायमस्वरूपी दूर होईल. आता त्यानंतर काय बाकी होतं, महिला स्वतःहून सांगत होती. तर हरिया देखील लगेच तयार होतो, कारण सरस्वती हरियाचीच तर अगोदर गर्लफ्रेंड होती. हरियाला देखील वाटत असेल की याला संपवल्यानंतर माझा नंबर येथे लागेल. आणि त्यानंतर मित्रांनो, सागर आणि हरिया या मनोजची भयंकर त्या शेतामध्ये मारहाण करतात. जी सरस्वती असते ही देखील यांना साथ देऊ लागते आणि एवढं सर्व करून झाल्यानंतर त्याचा करकचून गळा आवळण्यात येतो, त्याची हत्या करून टाकण्यात येते आणि त्याच ठिकाणी सोडून सागर आणि सरस्वती आपल्या घराला बाहेरून कुलूप लावून घेतात. आणि जो हरिया असतो हा देखील त्यांच्यासोबत त्या ठिकाणावरून फरार होतात. मात्र पळून केव्हापर्यंत पळणार होते, कोठे जाणार होते. अखेर पोलिसांनी तिघांना पकडलं. तिघांची संपूर्ण कर्मकहाणी ऐकून घेतली आणि त्यानुसार यांच्या तिघांविरुद्ध गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता यांना जी काही शिक्षा व्हायची ती होईलच. मात्र मित्रांनो, या घटनेपासून भरपूर काही शिकण्यासाठी मिळतं. एक महिला जिच्या पतीचं निधन झालं, मात्र ती या गोष्टीपासून राहू शकत नव्हती का? ऑलरेडी तिचा मुलगा 20 वर्षांचा झाला होता, म्हणजे मुलगाच लग्नाजोगता झाला होता आणि ही महिला जणू काही आता म्हातारी झाली होती, उतार वयाला लागली होती आणि या वयामध्ये अक्षरशः आपल्या मुलाच्याच वयाच्या संपर्कात येते आणि त्याच्यासोबत वर्षानुवर्ष संबंध बनवते. तर ही महिला देखील कोणत्या लेवलची होती या ठिकाणी आपल्याला दिसून येते. आणि जो हरिया होता हा देखील अतिशय नीच प्रवृत्तीचा होता. यामध्ये जो मुलगा होता सागर, याच्याबद्दल तर आपल्याला काही डिटेल नाही, मात्र हे कुटुंब अतिशय त्याच लेवलचं होतं आणि अखेर हे संपूर्ण कुटुंब आता जेलमध्ये बंद आहे, आपल्या कर्माचे फळ भोगत आहे. तर मित्रांनो, ही होती आपली सत्य घटना. ही घटना कहाणीच्या माध्यमातून सांगण्याचा उद्देश आपणास जागरूक करण्याचा आहे, कोणाचंही मन आणि भावना दुखावण्याचा नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच इंटरेस्टिंग क्राईम स्टोरी कहाणी स्वरूपात ऐकण्यासाठी स्वप्नील क्राईम टॉक्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, नमस्कार.